सर्वांना स्नेहपूर्वक नमस्कार. मी सौ अनुराधा सुरेंद्र भुसकट तुम्हा सर्वांचे सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करते. महात्मा फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त आम्ही सावित्रीच्या लेकी सावित्रीबाई फुले यांच्या 200 कविता सादर करीत आहोत आणि त्यातीलच एक कविता मी सादर करणार आहे, ज्योती जाळते अंधार. BS इंगळे सर यांच्या लेकरा बाबाला गमावू नको या काव्यसंग्रहातील ही कविता आहे. तर सादर करीत आहे ज्योती जाळते अंधार. ज्योती जाळते अंधार, फुले वाटती सुगंध. ज्योती जाळते अंधार, फुले वाटती सुगंध. माझ्या ज्योतिबाच्या ठाई असे कितीतरी सुगंध, असे कितीतरी सुगंध. हाती घेऊन आसूड पिटाळले गुलामीला. हाती घेऊन आसूड पिटाळले गुलामीला. गरिबीने नाडलेला बळीराजा जागविला. त्याने तोडून फेकले वामनाचे निर्बंध. त्याने तोडून फेकले वामनाचे निर्बंध. ज्योती जाळते अंधार, फुले वाटती सुगंध. ज्योती जाळते अंधार, फुले वाटती सुगंध. डोळ्यामध्ये माणसाच्या होते दाटलेले पाणी. डोळ्यामध्ये माणसाच्या होते दाटलेले पाणी. परी ओठांना लावण्या थेंब देत नसे कोणी. ललकारुनी मनुला तोडी रूढीचे जोखंड. ललकारी मनुला तोडी रूढीचे जोखंड. ज्योती जाळते अंधार, फुले वाटती सुगंध. ज्योती जाळते अंधार, फुले वाटती सुगंध. सत्य धर्माची पेरणी केली भारत मेळ्यात. सत्य धर्माची पेरणी केली भारत मेळ्यात. खऱ्या निर्मिका शोधून देव बांधले जाळ्यात. वेशीवरती टाकले जीर्ण ग्रंथाचे पाखंड. वेशीवरती टाकले जीर्ण ग्रंथाचे पाखंड. ज्योती जाळते अंधार, फुले वाटती सुगंध. ज्योती जाळते अंधार, फुले वाटती सुगंध. सत्य धर्माची पेरणी केली भारत मेळ्यात. सत्य धर्माची पेरणी केली भारत मेळ्यात. खऱ्या निर्मिका शोधून देव बांधले जाळ्यात. वेशीवरती टाकले जीर्ण ग्रंथाचे पाखंड. वेशीवरती टाकले जीर्ण ग्रंथाचे पाखंड. ज्योती जाळते अंधार, फुले वाटती सुगंध. ज्योती जाळते अंधार, फुले वाटती सुगंध. बहुजनांच्या रोगाचे केले अचूक निदान. बहुजनांच्या रोगाचे केले अचूक निदान. त्यांच्या दुःखाच्या मुळाशी आहे केवळ अज्ञान. ग्रंथ निर्मिती करून दिला नवज्ञानाचा आनंद. दिला नवज्ञानाचा आनंद. ज्योती जाळते अंधार, फुले वाटती सुगंध. ज्योती जाळते अंधार, फुले वाटती सुगंध. ज्योती जाळते अंधार ही कविता थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सामाजिक कार्यावर आणि विचारांवर प्रकाश टाकते. ही कविता कवी BS इंगळे यांच्या काव्यसंग्रहामधून घेतलेली आहे. ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत अंधार नष्ट करते आणि फुले आपला सुगंध सगळीकडे पसरवतात, त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजामध्ये ज्ञानाचा प्रकाश पसरवला आणि मांगल्याचा सुगंध दरवळला. ज्योतिबांकडे समाजाचा कल्याण करण्याचा उत्तम छंद होता. त्यांनी शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथातून सामान्य जनतेला आणि शेतकऱ्यांना गुलामगिरी विरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली. गरिबीने आणि अन्यायाने पिसलेल्या बळीराजाला त्यांनी जागरूक केले. उच्चवर्णीय किंवा वामन व्यवस्थेने लादलेली अन्यायी बंधने त्यांनी तोडून फेकली. त्या काळी समाजातील वंचित आणि अस्पृश्य लोकांना खूप दुःख सहन करावे लागायचे. त्यामुळे त्यांच्या डोळ्यात सतत अश्रू असायचे. त्यांना माणुसकीने वागवले जात नव्हते. अगदी तहान लागली तरी पाणी पिण्याची बंदी त्यांना होती. अशा भीषण परिस्थितीत त्यांनी मनूच्या अन्यायी विषम व्यवस्थेला आणि मनुस्मृतीच्या जुनाट विचारांना जाहीर आव्हान दिले. त्यांनी शतकानुशतके चालत आलेल्या अन्यायी रूढी परंपरांचे जोखंड मोडून काढले. महात्मा फुलेंनी भारताच्या या भूमीत सत्यशोधक समाज आणि सार्वजनिक सत्यधर्म या विचारांची पेरणी केली. त्यांनी लोकांना सांगितले की सृष्टीचा निर्माणकर्ता एकच आहे, ज्याला त्यांनी निर्मिक म्हणून संबोधले आहे. त्यांनी देवाच्या नावावर चालणारी अंधश्रद्धा आणि दलाली उघड करून देवाला भोंदू लोकांच्या जाळ्यातून मुक्त केले. समाजाची दिशाभूल करणाऱ्या आणि माणसामध्ये भेद करणाऱ्या जुनाट ग्रंथांमधील ढोंगीपणा त्यांनी वेशीवर टांगला, म्हणजेच उघडा पाडला. बहुजन समाज आणि शोषित समाजाला लागलेल्या गरिबी व गुलामगिरीच्या रोगांचे ज्योतिबांनी अचूक कारण शोधून काढले. त्यांनी ओळखले की बहुजनांच्या सर्व दुःखाचे मूळ कारण अज्ञान हेच आहे. अज्ञान म्हणजे शिक्षणाचा अभाव. हा अज्ञानाचा अंधार दूर करण्यासाठी त्यांनी अनेक ग्रंथांची निर्मिती केली आणि शाळा सुरू केल्या. या क्रांतिकारी कार्यातून त्यांनी सामान्य जनतेला नवीन ज्ञानाची आणि वैचारिक
स्वातंत्र्याचा खरा आनंद त्यांनी मिळवून दिला. तर अशाच नवनवीन सावित्रीबाई फुले यांच्यावर केलेल्या कविता तुम्हाला ऐकण्यासाठी आमच्या सावित्री न्यूज इंडिया चॅनलला नक्की भेट द्या आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.